बीडमधनं मोठी बातमी, कारण बीड जिल्ह्यात पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। तालखेड ते माजलगाव रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेलाय। सिंदफणा नदीला पूर आलाय आणि त्यामुळेच नांदूर हवेलीसह खामगाव दिंडे वस्तीला पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, बीडमध्ये अक्षरशः बेहाल परिस्थिती पाहायला मिळतेय। गेल्या अनेक वर्षात झाला नाही इतका प्रचंड पाऊस इथे झालेला पाहायला मिळतोय। प्रज्ञा, नक्कीच बीडमध्ये पाण्याची आणि पुराची काय परिस्थिती आहे हे दाखवण्यासाठी हे चित्र पुरेसे असेल। आपण सध्या नांदुरी हवेली या गावात आहोत आणि या गावाला अक्षरशः पुराने वेढा घातलेला आहे। गावात कमरे एवढं हे पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुढे जी घरं दिसत आहेत तर ती जिल्हा परिषदची शाळा आहे। ती संपूर्ण शाळा जी आहे तर पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळेच कालच प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि या गावामध्ये अक्षरशः आता पूर परिस्थिती, बाजूला सिंदेफण नदीला पूर आलाय आणि हे पाणी आता गावात घुसतंय। गावात असलेले असे चाऱ्याचे ढिग आहेत ती देखील वाहून जात आहेत। घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। कमरे एवढं सगळं पाणी आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया, कधी असा पाऊस बघितला का? बरंच वय झालेलं दिसतंय। झालं जास्त झाला। काय रात्री काय परिस्थिती होती? रात्री पण घरात पाणी होतं, आता पण जास्त वाढलं। आता जास्त पाणी झालं घरात। काय ते शाळा सगळी पाण्याखाली गेली? कुठे शाळा, काय सगळे पाण्यामध्ये शाळा? काय परिस्थिती होती रात्री? म्हणजे लोक रात्री जागून काढलं असं सांगत होते। जागून काढले 2 वाजेपर्यंत काढली होती। काल गावात 22 ते 30 लोक अडकले होते वरती तिकडं। कुठे ते दिंडे वस्ती म्हणून आमच्याच गावाच्या पलीकडून तिथले लोक सगळे काढले। आमदार साहेब आणि कलेक्टर साहेब ते आलते सगळे। काल NDRF ची टीम पण होती, आज पण होती सकाळी? आज पण होते सकाळी। आता नाही, ते रात्री गेले, ते लोक काढले आणि त्यांना तिकडे कानाडा पिंपळ 4 लोक कुठेतरी शेतात थांबलेले आहे म्हणे। हा, तिकडे वरती थांबलेले आहेत। किती लोक अडकले? अजून 4-5 लोक असतील। नक्कीच ही सगळी प्रज्ञा परिस्थिती आहे। हे मी थोडस दृश्य दाखवतो। हे चित्र बोलकं आहे की गावात किती पूर परिस्थिती असेल आणि त्यामुळे अजूनही 4 लोक या गावातील एका खळ्यामध्ये अडकलेले आहे। NDRF ची टीम सतत या परिसरात फिरते, जिथे जिथे कॉल येतोय, ज्या ठिकाणी पूर लोक अडकली त्यांना तात्काळ तिथं रेस्क्यू करून त्यांना काढलं जातंय, स्थलांतर केलं जातंय आणि भयावह असं हे चित्र आहे। हे फक्त इथंच नाही तर ही नदी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत सगळ्या परिसरात अशीच परिस्थिती आहे। गावांमध्ये पाणी घुसायला सुरुवात झालंय आणि हळूहळू हे पाणी वाढत। बीड जिल्ह्यातील हे चित्र आहे। असं चित्र शहागड, गेवराई या परिसरात देखील आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत जलमय बीड हे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्यावर ओला दुष्काळाचं संकट आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता हे दृश्य जे आहे तर वेदनादायी आहे, विदारक आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहे। खरंय, आणि सिंदफणा नदीनं ज्या पद्धतीनं हे पात्र ओलांडून घराघरात शिरलेली आहे त्याचा फटका बसतोय। पण येत्या काळामध्ये अजून पाणी वाढण्याची काही शक्यता वर्तवलेली आहे का प्रशासनानं? आणि पावसाचा काय अंदाज वर्तवलाय? कारण पाऊस जोरदार असेल असाही अंदाज एकीकडे सांगितला जातोय। प्रज्ञा, नक्कीच मी जेव्हा उभा होतो तेव्हापासून म्हणजे गेल्या 5 मिनिटापासून इथे 1 फूट पाणी वाढलेलं आहे आणि हा पाणी जो पाण्याचा विसर्ग आहे किंवा जो पाण्याच्या ह्या लाटा आहे त्या वाढत चाललेल्या आहे आणि त्यामुळे गावात हळूहळू आधी 1 घर, 2 घर, 4 घर आणि आता हळूहळू हे पाणी जे आहे तर गावात शिरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लोकांनी देखील आता स्थलांतर त्यांना करावं लागतंय, घरातून बाहेर पडावं लागतंय। अनेक घरांमध्ये अन्नधान्य आहे ते देखील भिजलेले आहे। संसार योग्य जे वस्तू आहेत ते देखील अनेक ठिकाणी वाहून गेलेले आहेत। त्यामुळे परिस्थिती आहे, प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। मात्र ज्या पद्धतीने हा पाऊस झालेला आहे किंवा जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी प्रशासन देखील तुडकं पडतंय, कमी पडतंय असं म्हणता येईल। कारण प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला जाणं शक्य होत नाहीये। अनेक गावांमधून कॉल येत आहेत, तहसीलदार असतील, स्थानिक प्रशासन असेल किंवा NDRF ची टीम असेल, अग्निशमक दल असतील, हे सगळे फील्डवर आहे। मात्र ज्या पद्धतीने हे पाणी पुराचं वाढतंय, वेगवेगळ्या गावांमधून कॉल येत आहेत आणि वेगवेगळ्या गावांमध्ये परिस्थिती अशी निर्माण होती। त्यामुळे सगळ्या लोकांना रेस्क्यू करण्याचं जे अडकले त्यांना प्रयत्न केले जातात। मात्र ही परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे। पूर हा जो आहे तर तो वाढत आहे आणि हे गावात आणखी हे पाणी पुढे सरकण्याची देखील शक्यता आहे। प्रज्ञा, मोहसिन, साधारण किती नुकसान झालंय आणि गुरंढोरं जी आहेत त्या भागातली ती हलवण्यात आलेली आहेत, ती कुठे ठेवण्यात आली? काय अधिक माहिती? लोकांना रेस्क्यू केलं जाणार आहे का परत? आपण त्याला इथल्या नागरिकांना विचारूया, गुरंढोरांचं काय अवस्था, काय परिस्थिती आहे या इकडे थोडस
काय परिस्थिती गुरोढोरांची सगळे कुठे ठेवलंय? गुरुढोराचे काय आता सोडले तिकडे लावण्यातले सोडे थोडे त्या चढावर नेलेत पण पाणी वाढतच चाललंय. पाणी त्याच्यामुळे चारा वाहून गेला. ते पूर्ण पाठीमाग गंजी होत्या पूर्ण वाहून गेला. मग आता पूर्ण शेतातली पिकं पण पाण्याखाली पूर्ण दिसतात. नष्ट झाले. जमीन खरडून गेली आणि आता पूर्ण घरांनी पाणी शिरायला लागलंय. अन्नधान्य भिजलेलं आहे. पूर्ण परिस्थिती एवढी बिकट आहे की जमीन खरडून गेली. पीक नाही राहिलं. कोणतंच पीक नाही राहिलं. दसरा दिवाळी कसा साजरा काय करायचा? नाही. दसरा दिवाळी काय साजरा आणि कशाची दसरा आणि कशाची दिवाळी अशी अवस्था झालेली आहे मोहसिन. मराठवाड्याच्या नक्कीच प्रधान. दुर्दैवानं आपण बघतोय की परिस्थिती अत्यंत वाईट आहे, विदारक अशा स्वरूपाची पाहायला मिळते. मात्र यावरती आता प्रशासन कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.